नमस्कार सर्वांना. आज आपण पहिले एक्झाम्पल पाहूया इश्यू ऑफ डिबेंचर्सचं. आपण आता युनिट सुरू केलेलं आहे दुसरं. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन मागच्या लेक्चरला पाहिलं. डिबेंचर्स म्हणजे काय, त्याचे कोणकोणते प्रकार पडतात आणि डिस्काउंट ज्यावेळी आकारला जातो त्यावेळी कोणकोणत्या मेथड्स वापरल्या जातात त्या संबंधीची माहिती घेतली. आता आपण पाहूया एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पलमध्ये काय लिहिले बघा की XYZ Limited issued 1006% debentures of ₹100 each at a discount of 5% on 1st April 2015, redeemable after 10 years. XYZ Limited नावाची कंपनी आहे, तिने काय केलेत तर 1006% डिबेंचर्स इश्यू केलेले आहेत. 1006% डिबेंचर्स. 6% डिबेंचर्स म्हणजे डिबेंचर्स इश्यू केले, पब्लिककडून पैसा जमवला, त्याच्यावर 6% इंटरेस्ट द्यावं लागणार त्या अमाऊंटवर. म्हणजे 100 रुपयाचं एक जर डिबेंचर असेल तर त्याच्यावर 6% म्हणजे 6 रुपये हा इंटरेस्ट द्यावा लागेल. त्यामुळे 6% डिबेंचर्स असे एकूण 1000 डिबेंचर्स त्यांनी काय केलेत इश्यू केलेले आहेत. आणि एका डिबेंचरची किंमत आहे 100 रुपये. 100 रुपयाला एक डिबेंचर आहे आणि तो इश्यू केलेले आहे. ते जे डिबेंचर्स आहेत ते इश्यू केलेले आहेत 5% डिस्काउंटवर. बरोबर. 5% डिस्काउंट म्हणजे काय, 100 रुपयाला एक डिबेंचर आहे, त्याच्यावर 5% म्हणजे 5 रुपये कमी, म्हणजे 100 रुपयाचा डिबेंचर हा इश्यू केला 95 रुपयाला. बरोबर. हा 1000 डिबेंचर्स आहेत, 5% डिस्काउंट आहे. एकूण अमाऊंट डिस्काउंट किती होईल मग 5000 रुपये. 5000 रुपये टोटल डिस्काउंट असेल. 1,00,000 रुपये मिळणार होते 1000 डिबेंचर 100 रुपयाला एक प्रमाणे, पण 5% डिस्काउंट दिल्यामुळे 95,000 रुपये त्या कंपनीकडे जमा होतील. आणि हे डिबेंचर्स आहे ते इश्यू केले 1 एप्रिल 2015 साली. आणि रिडीमेबल कधी आहेत तर 10 वर्षानंतर. म्हणजे 10 वर्षानंतर ही जी अमाऊंट आपण घेतलेली आहे ती डिबेंचर होल्डर्सना माघारी द्यावी लागणार आहे. बरोबर. त्यानंतर पुढे सांगितले अमाऊंट वॉज पेएबल ॲज अंडर. आता हे जे डिबेंचर्स आहेत ते विक्रीस काढल्यानंतर त्याच्या अमाऊंट इन्स्टॉलमेंटमध्ये रिसिव्ह होणार आहे. मग खालीच इन्स्टॉलमेंट दिले बघा. ऑन ॲप्लिकेशन ऑन ऑर बिफोर 30 एप्रिल 2015. ॲप्लिकेशन मनी कधी रिसिव्ह होणार आहे, रिसिवेबल कधी आहे तर 30 एप्रिलला. हे डिबेंचर्स इश्यू किती तारखेला केलेत 1 एप्रिलला, म्हणजे 30 दिवसानंतर ॲप्लिकेशन मनी हा डिबेंचर होल्डर्सकडून रिसिव्ह होईल. ॲप्लिकेशन मनीची अमाऊंट किती दिली 20 रुपये. त्यानंतर पुढचं इन्स्टॉलमेंट दिले बघा की ऑन अलॉटमेंट ऑन ऑर बिफोर. अलॉटमेंटची मनी रिसिवेबल कधी होणार आहे तर ती होणार आहे 30 जून 2015 आणि अमाऊंट आहे 25 रुपये. आणि ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल ऑन ऑर बिफोर 31 ऑगस्ट 2015. फायनल कॉल जो आहे फर्स्ट अँड फायनल कॉल त्याची अमाऊंट किती तारखेला रिसिव्ह होणार आहे तर 31 ऑगस्टला आणि त्याची अमाऊंट आहे 50 रुपये. असे 3 इन्स्टॉलमेंट्स दिलेत. 3 इन्स्टॉलमेंट्स थ्रू डिबेंचर होल्डर्स अमाऊंट पे करतील कंपनीकडे. एकूण अमाऊंट किती होईल मग सर्व इन्स्टॉलमेंटची मिळून 20 + 25 + 50 म्हणजे 95 रुपये. आणि 5% काय आहे डिस्काउंट आहे, त्यामुळे ती अमाऊंट रिसिव्ह होणार नाही. त्यानंतर पुढे सांगितले बघा की इश्यू वॉज फुल्ली सबस्क्राईब अँड पेड फॉर. हे जे सर्व इन्स्टॉलमेंट्स पेएबल होते ते सर्व अमाऊंट वेळेवर जमा झाली, कॉल्स इन एरियर्स नाहीये. राईट जनरल एंट्रीज अँड शो ट्रीटमेंट ऑफ डिस्काउंट फॉर 3 years एंडिंग 31 मार्च 2018. आपल्याला काय सांगितलं की जनरल एंट्रीज तयार करायला सांगितलं या सर्व व्यवहारांच्या.
म्हणजे डिबेंचर्स इश्यू केले, 3 इन्स्टॉलमेंट थ्रू अमाऊंट जमा झाली, त्याच्या जर्नल एंट्रीज आणि ट्रीटमेंट ऑफ डिस्काउंट ऑफ 3 इयर्स. आता हे जे डिबेंचर्स आहेत ते 10 वर्षानंतर रिडीम होणार आहे. 10 वर्षापर्यंत डिस्काउंट ऑन डिबेंचर्सच्या एंट्रीज दाखवाव्या लागणार आहेत, परंतु आपल्याला 3 वर्षाच्याच फक्त सांगितलेले आहेत. इयर एंडिंग 31 मार्च 2018. हे जे डिबेंचर्स आहेत ते इश्यू केले 2015 साली. 2011 पर्यंतच्याच डिबेंचर्स डिस्काउंट जो आहे त्याच्यावर ट्रीटमेंट कशी केली जाईल त्याचं अकाउंट ओपन करायला सांगितलेलं आहे. ओके, तर या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सांगितलेलं आहे. तर आता इथे जर्नल एंट्रीज आपल्याला सांगितले. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ XYZ लिमिटेड. जर्नल एंट्रीज in the books of पहिल्यांदा डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. आता आपण जर्नल एंट्रीज तयार करू. आता ज्यावेळी शेअर्स इश्यू केले जातात त्यावेळी आपण ॲप्लिकेशन मनी, अलॉटमेंट मनीच्या एंट्रीज करतो. त्याच पद्धतीनं इथं डिबेंचर्सच्या सुद्धा एंट्रीज होतील. म्हणजे आपण शेअर्स ज्यावेळी इश्यू करतो आणि त्याची ॲप्लिकेशन मनी आपल्याला रिसीव्ह होते त्यावेळी आपण एंट्री काय करतो, तर बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. आता इथं ॲप्लिकेशनची मनी रिसीव्ह होईल डिबेंचर्सची, त्यावेळी एंट्री काय होईल, मग बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट. ओके, आता इथं आपल्याला डेट्स दिलेले आहेत. हे जे डिबेंचर्स आहेत ते इश्यू किती तारखेला केलेले आहेत, तर 1 एप्रिल 2015 साली. आणि ॲप्लिकेशन मनीचा हप्ता रिसीव्ह किती तारखेला होणार आहे, तर तो दिलेला आहे 30/4/2015. म्हणजे 30/4/2015 पहिली एंट्री काय होईल, डेट काय येईल, 30/4/15 डिबेंचर्सची अमाऊंट रिसीव्ह होईल. एंट्री काय होणार, बँक अकाउंट डेबिट किती रुपये. आता ॲप्लिकेशनचा जो हप्ता आहे तो 20 रुपये आहे. एकूण शेअर्स आहेत 1000, एकूण डिबेंचर्स आहेत 1000. 20 गुणिले 1000 एकूण अमाऊंट होईल 20,000. तो काय आहे, डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट टू 6% डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट अमाऊंट 20,000 रुपये. आपण काय म्हणू, रिसिव्ड कॅश ऑन ॲप्लिकेशन नॅरेशन ऑन 1000 शेअर्स ॲट ₹20. या पद्धतीने ॲप्लिकेशन मनी आपल्याला रिसीव्ह झालेली आहे. आता ही जी ॲप्लिकेशन मनी आहे ती कुठे जाईल, तर डिबेंचर अकाउंटला जाईल. जसं आपण शेअर ॲप्लिकेशनची मनी आपण ट्रान्सफर करतो शेअर कॅपिटल अकाउंटला, त्याच पद्धतीने आता डिबेंचर ॲप्लिकेशनची मनी ही ट्रान्सफर करायची डिबेंचर अकाउंटला. मग 6% डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट होईल डेबिट, 6% डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 20,000 रुपये टू 6% डिबेंचर्स अकाउंट 20,000. नॅरेशन काय होईल आपली, ॲप्लिकेशन मनी इज ट्रान्सफर टू बीइंग डिबेंचर ॲप्लिकेशन मनी is transferred to 6% डिबेंचर अकाउंट. आपण काय केलं आता,
फर्स्ट इन्स्टॉलमेंटच्या दोन्ही एंट्री करून टाकल्या. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे दुसरं इन्स्टॉलमेंट ते आहे अलॉटमेंट्स, बरोबर. आता अलॉटमेंटचं जे इन्स्टॉलमेंट आहे ते आहे 25 रुपयांचं. म्हणजे डिस्काउंट जो दिलेला असेल, ॲडजस्ट केलेला असेल, तो याच इन्स्टॉलमेंटमधून केला असेल. आता आपण जी एंट्री करतो, ओके, ज्यावेळी डिस्काउंट दिला जातो शेअर्स इश्यू करताना, त्यावेळी आपण डिस्काउंट अकाउंट डेबिट करतो टू शेअर कॅपिटल करतो. त्याच पद्धतीने इथं सुद्धा काय करायचं आहे, डिस्काउंट जो दिलेला आहे 5%, त्या डिस्काउंटची एंट्री करायची आहे. ओके, तर त्यावेळी काय होईल, ती एंट्री सिमिलरच होईल की डिस्काउंट अकाउंट डेबिट, डिस्काउंट ऑन 6% डिबेंचर्स अकाउंट डेबिट. किती रुपये आहे डिस्काउंट एकूण, इथं डिस्काउंट काढलेला आहे बघा 5,000 रुपये. टू 6% डिबेंचर्स अकाउंट 5,000 रुपये. न्यायाशीन काय होईल, डिस्काउंट अलाउड बीइंग डिस्काउंट अलाउड, बरोबर. या पद्धतीनं डिस्काउंटची आपण एंट्री केली. त्यानंतर जी सेकंड इन्स्टॉलमेंट आहे ते ड्यूची एंट्री आपल्याला करावी लागेल. तर ड्यू आपण कधी दाखवणार जनरल एंट्रीजमध्ये, तर अमाऊंट रिसिवेबल कितीला आहे ते आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे बघा, की ऑन अलॉटमेंट अँड ऑन ऑर बिफोर 30 जून 2015 ₹25. म्हणजे 30 जून 2015ला ती अमाऊंट रिसिव्ह होणार आहे. म्हणून ड्यू आपण त्या तारखेच्या अगोदर दाखवू, पण ड्यूची तारीख आपल्याला दिलेली नाही, त्यामुळे तारीख काय लिहायची नाही. मग आपण अलॉटमेंट ड्यूची एंट्री काय करतो, तर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू डिबेंचर अकाउंट. ओके, इक्विटी शेअरच्या बाबतीमध्ये अलॉटमेंट ड्यू असेल त्यावेळी आपण एंट्री करतो इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. त्याच पद्धतीने इथे डिबेंचरची अलॉटमेंटची ड्यूची एंट्री आहे, त्यामुळं 6% डिबेंचर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू 6% डिबेंचर अकाउंट, या पद्धतीने अलॉटमेंट ड्यूची एंट्री होईल. ओके, मग आपण पुढची एंट्री काय करू, 6% डिबेंचर्स अलॉटमेंट अकाउंट डेबिट. किती रुपये आहे, 1000 शेअर्स आहेत आणि अलॉटमेंटची इन्स्टॉलमेंटची अमाऊंट जी आहे 25 आहे. 1000 गुणिले 25, टोटल अमाऊंट किती, 25,000 टू 6% डिबेंचर्स अकाउंट 25,000 रुपये. आपण काय म्हणू, अलॉटमेंटचा हप्ता ड्यू आहे, बरोबर. बीइंग अलॉटमेंट मनी ड्यू ऑन 1000 डिबेंचर्स. ओके, आता हा जो हप्ता आहे अलॉटमेंटचा तो रिसिव्ह किती तारखेला होणार आहे, तर 30 जून 2015. आणि आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलं की सर्व हप्ते आहेत ते वेळेवर जमा झालेले आहेत. ओके, म्हणजे 30/6/2015 ला पुढची एंट्री होणार. एंट्री काय होणार, अलॉटमेंट मनी रिसिव्ह होत आहे, म्हणजे बँक अकाउंट डेबिट किती रुपये जमा होतील, तर 25,000 डिवाइड तेवढे सर्व अमाऊंट जमा होईल. ही अमाऊंट कशाची आहे, अलॉटमेंटची आहे. 6% डिबेंचर्स अलॉटमेंट अकाउंट 25,000. ॲडिशन काय लिहू आपण, बीइंग रिसिव्ड अलॉटमेंट मनी ऑन 1000 डिबेंचर्स ॲट ₹25. या पद्धतीनं आपली एंट्री होईल पुढची. आता आपली
अलॉटमेंट दुसऱ्या हप्त्याची सुद्धा एंट्री आपण पूर्ण केलेली आहे. बरोबर. आता शेवटचा हप्ता राहिला फर्स्ट अँड फायनल कॉल. मग फायनल कॉल ड्यूची एंट्री नेहमीप्रमाणेच होईल की फायनल कॉल अकाउंट डेबिट टू डिबेंचर्स अकाउंट. ओके. एंट्री काय होणार 6% फर्स्ट अँड 6% डिबेंचर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट. किती रुपये हप्ता आहे फायनल कॉलचा 50 रुपये. एकूण शेअर्स आहेत 1000. 50,000 रुपये ड्यू एंट्री होईल टू 6% डिबेंचर्स अकाउंट 50,000 रुपये. बरोबर. मेड फर्स्ट अँड फायनल कॉल नॅरेशन होईल मेड फर्स्ट अँड फायनल कॉल. आणि अमाऊंट किती तारखेला रिसीव्ह होणार आहे ते एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल ऑन ऑर बिफोर 30 ऑगस्ट 2015. मग 30 ऑगस्ट 2015ला एंट्री काय होणार आहे 30/8/15ला बँक अकाउंट डेबिट किती रुपये रिसीव्ह होतील 50,000 रुपये टू 6% डिबेंचर फर्स्ट अँड फायनल कॉल. आणि फर्स्ट अँड फायनल कॉल ची अमाऊंट रिसिवेबल आहे आणि त्यामुळे ती अमाऊंट आपल्याकडे रिसीव्ह होणार आहे. रिसिव्ड कॅश नॅरेशन काय होईल रिसिव्ड कॅश ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल. तर या पद्धतीनं एंट्रीज ह्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये होतील. ज्या पद्धतीनं शेअर कॅपिटल किंवा इक्विटी शेअर इश्यू करत असताना एंट्रीज होतात इन्स्टॉलमेंटच्या, त्याच पद्धतीने डिबेंचर्सच्या बाबतीमध्ये सुद्धा एंट्रीज या होतील. ठीक आहे. आता आपल्याला पुढे जे सांगितलेलं आहे जर्नल एंट्री सांगितलेलेच आहेत. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे बघा की शो ट्रीटमेंट ऑफ डिस्काउंट फॉर 3 years एंडिंग 31 मार्च 2018. 31 मार्च 2018 पर्यंत आपल्याला ट्रीटमेंट सांगितली आहे डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्सची. आपण डिस्काउंटची एंट्री केलेली आहे. डिस्काउंट ऑन 6% डिबेंचर्स अकाउंट डेबिट टू 6% डिबेंचर्स अकाउंट म्हणजे 60% डिबेंचर्स वर डिस्काउंट दिला 5%. याची एंट्री आपण केलेली आहे. 5,000 रुपयाचा डिस्काउंट दिला. आता आपण मागच्या लेक्चरला पाहिल्या पद्धतीनं की जेवढी रिडीमेबल रिडम्शनची जी डेट असते त्याच्यावर समप्रमाणात हा डिस्काउंटचं लॉस किंवा खर्च आहे तो विभागला जातो. आता हे जे डिबेंचर्स आहेत ते रिडीमेबल कधी आहे 10 वर्षानंतर. बरोबर. म्हणजे 10 वर्षानंतर ती अमाऊंट माघारी द्यावी लागणार आहे डिबेंचर होल्डर्सना 1,00,000 रुपये. 10 वर्ष जे असतील त्याच्या 10 वर्षामध्ये तो लॉस जो आहे 5,000चा तो विभागला जाईल. म्हणजे 5,000 रुपये लॉस आहे. एकूण वर्ष 10. प्रत्येक वर्षी 500 रुपये हे काय केले जातील प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून म्हणजे प्रॉफिट मधून ट्रान्सफर केले जातील डिस्काउंट ऑन डिबेंचर अकाउंटला तो लॉस भरून काढण्यासाठी. बरोबर. त्यावेळी एंट्री काय होते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डिस्काउंट ऑन डिबेंचर्स अकाउंट. बरोबर. त्या पद्धतीने ही एंट्री 10 वर्षे केली जाईल. प्रत्येक वर्षी 500 रुपये प्रॉफिटमधून डिस्काउंट ऑन डिबेंचर्स अकाउंटला टाकले जातील. त्यानंतर 5,000 रुपये जमा होतील डिस्काउंट ऑन डिबेंचर्स अकाउंटला आणि तो लॉस भरून निघेल. आणि त्यानंतर 10 वर्षानंतर मग काय होईल रिडम्शन होईल या 1,000 शेअर्सचं आणि 1,00,000 रुपये हे डिबेंचर होल्डर्सना माघारी दिले जातील. तर आपल्याला 3 वर्षेची एंट्रीज विचारलेल्या आहेत की अकाउंटिंग ट्रीटमेंट कसं होईल डिस्काउंट ऑन डिबेंचर्सचं. ओके. तर ते आपण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल डिस्काउंट ऑन डिबेंचर्स अकाउंट किंवा डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट हा
ओपन करावं लागेल. मग आपण ओपन करूया. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट. नेहमी पद्धतीनं कॉलममधील डेट, पर्टिक्युलर्स, रुपीज, डेट, पर्टिक्युलर्स आणि रुपीज, डेबिट क्रेडिट बॅलन्सेस दिले. या पद्धतीनं डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट आपल्याला तयार करायचा. एंट्री आपण काय केली होती? डिस्काउंट ऑन 6% डिबेंचर्स अकाउंट डेबिट टू 6% डिबेंचर अकाउंट. असं पोस्टिंग काय होईल? डिस्काउंट अकाउंटच्या डेबिटला काय जाईल? टू 6% डिबेंचर अकाउंट. म्हणजे इथं काय जाईल? टू 6% डिबेंचर अकाउंट. किती रुपये आहेत? 5,000 रुपये आहेत. 5,000 रुपये टोटल डिस्काउंट आहे. तो जाईल डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंटच्या डेबिटला टू 6% डिबेंचर्स. बरोबर. टोटल लॉस आहे 5,000. आता आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की एंट्री कशी होते. आता 10 वर्षासाठी हे शेअर्स आहेत. प्रत्येक वर्षी 500 रुपये काय केले जातील? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून चार्ज केले जातील. कुठे चार्ज केले जातील? डिस्काउंट अकाउंट. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रॉफिट तेवढा 500 रुपयांनी कमी होईल. प्रॉफिट मधून 500 रुपये आपण काढून घेणार. त्यावेळी एंट्री काय होणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट. एका वर्षी 500 रुपये. प्रत्येक वर्षी 500 रुपये प्रॉफिट मधून वजा होणार आहे. मग डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचरच्या क्रेडिटला काय जाईल? बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इथं काय येईल? बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 500 रुपये. ओके. आता प्रॉफिट कधी निघतो? प्रॉफिट कधी चार्ज केला जातो? वर्षाच्या शेवटी. प्रॉफिट कधी निघतो? वर्षाच्या शेवटी. बरोबर. मग हा ही जी ट्रीटमेंट आहे ती सुद्धा वर्षाच्या शेवटीच केली जाईल. मग 1 एप्रिलला शेअर्स इश्यू केले होते. 1 एप्रिल 2015. मग एंडिंग डेट काय असणार? 31 मार्च 16. 31/3/16 इयर एंडिंग असणार आहे. इयर एंडिंगला 500 रुपये हे काय केले जातील? चार्ज केले जातील प्रॉफिट मधून आणि ते पाठवले जातील डिस्काउंट ऑन डिबेंचर्स अकाउंटला. बरोबर. या पद्धतीने पहिल्या वर्षाची एंट्री पूर्ण होतील. अकाउंट क्लोज होतील. 5,000 रुपये मोठा अमाऊंट आहे. मग बॅलन्स राहील 31/3/16. बाय काय आपण बॅलन्स कॅरी डाऊन. किती रुपये? 5,000 मधून 500 गेले 4,500 रुपये. तो कॅरी फॉरवर्ड होईल पुढल्या वर्षी. म्हणजे 1/4/16 किती रुपये? 4,500. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 4,500 रुपये लॉस राहिलेला आहे डिस्काउंट दिल्यामुळेचा. ओके. आता पुढच्या वर्षी सुद्धा 500 रुपये प्रॉफिट मधून चार्ज होतील. एंट्री हीच होणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंटच्या क्रेडिटला काय होणार? बाय
बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती रुपये जाणार 500 रुपये वर्षाच्या शेवटी. वर्ष सुरुवात काय आहे 1/4/16 वर्षाचे एंडिंग काय असणार आहे 31/3/17 बरोबर. मग आपण चार्ज केला प्रॉफिट मधून अमाऊंट. मग वर्षाचे एंडिंगला अकाउंट क्लोज होतील 4500 रुपयाला. 4500 मधून 500 रुपये वजा झाले 4000 रुपये राहतील. तो काय असेल बॅलन्स कॅरी डाऊन 31/3/17चा. तो कॅरी फॉरवर्ड होईल पुढल्या वर्षी नवीन वर्षी 1/4/17ला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 4000 रुपये बरोबर. मग तिसऱ्या वर्षी सुद्धा काय होईल प्रॉफिट मधून अमाऊंट ही चार्ज केली जाईल 500 रुपये. मग वर्षाच्या शेवटी 31/3/18ला काय होईल बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ही एंट्री होईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंटच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 500 रुपये. वर्षाच्या शेवटी अकाउंट क्लोज होणार 4000 रुपयांना. बॅलन्स किती राहणार 4000 मधून 500 गेले 3500 31/3/18ला बाय बॅलन्स कॅरी डाऊन. हा बॅलन्स 1/4/18ला येणार कॅरी फॉरवर्ड होणार बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन किती रुपये 3500. असं प्रत्येक वर्षी 500 रुपये चार्ज केले प्रॉफिट मधून तर 10 वर्षानंतर ही अमाऊंट नील होणार. या पद्धतीने आपल्याला फक्त 3 वर्षाचीच अकाउंटिंग ट्रीटमेंट विचारलेली आहे. त्याच्यामुळे आपण 3 वर्ष 500 आणि 500 रुपये हे चार्ज केले प्रॉफिट मधून डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंटला. तेवढा लॉस कमी झाला. प्रत्येक वर्षी लॉसची अमाऊंट ही काय ते डिफर्ड होते म्हणून ते कॅपिटल एक्सपेंडिचर असल्यामुळं ओके ती 10 वर्ष ती अमाऊंट जी आहे ती विभागली जाईल. जर या पद्धतीनं ही डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्सची अकाउंटिंग ट्रीटमेंट ही होईल. तेच आपल्याला या एक्झाम्पलमध्ये विचारलेलं होतं. ओके तर या पद्धतीने एक्झाम्पल पूर्ण होईल.